आषाढी एकादशी निमित्त ज्याप्रमाणे पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक हजेरी लावत असतात, अशाच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ या गावी सुद्धा आषाढी एकादशीचा मोठा उत्साह असतो। टाळ, मृदुंग आणि विठू माऊलीच्या गजरात आज नंदवाळ सुद्धा न्हाऊन निघालं। सकाळपासूनच मोठ्या संख्येने भाविक प्रति पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झाले। विशेष म्हणजे कोल्हापुरातून प्रतिवर्षी माऊलीची पालखी जात असते। ती सकाळीच मार्गस्थ झाली आणि या दिंडीत अनेक गावातील दिंड्या सहभागी झालेल्या आहेत। गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे। कोरेगाव मधल्या द मॉडर्न एज्युकेशन सोसायटी मधल्या सरस्वती विद्यालयात माऊलींचा रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता। विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक आणि धार्मिक संस्कृतीचं महत्त्व कळावं यासाठी रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मुलांनी विठ्ठल रुक्मिणी आणि संतांच्या वेशभूषा करत डोईवर तुळशी वृंदावन घेऊन रिंगण घातलं। टाळ मृदुंगाच्या गजरात भगवा झेंडा हाती घेत जवळपास 2200 विद्यार्थ्यांनी रिंगण घालत या सोहळ्याची शोभा वाढवली।